महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात तिरंगा संघर्ष समितीची 600 मीटर तिरंगा रॅली। राज्याच्या शिक्षण मंत्र्याच्या राजीनामाची ही मागणी। दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश मिळाल्याचा दावा करत त्यानिमित्तानं धुळे शहरात तिरंगा संघर्ष समितीच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड मार्गे काढण्यात आलेल्या या रॅलीत विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसेच विरोधी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे 600 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज, जो सहभागी नागरिकांनी हातात घेऊन देशभक्तीच्या घोषणा दिल्या। यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गंभीरपणे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्याप्रमाणेच राज्यातील शिक्षण मंत्र्यानेही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। तिरंगा रॅलीमुळे शहरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं असून रॅली दरम्यान शांतता आणि शिस्त राखण्यात आली। तर आज हे सर्व समविचारी जे विचारांचे लोक होते, सर्व जनता पक्ष सर्वचे एक विचारी लोक होते। आज दिल्लीमध्ये ही घटना झाली 20 जुलैला। अमानुषपणे विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज करण्यात आला, जी दडपशाही दाखवण्यात आली, त्या विरोधात हा मोर्चा होता। आणि संविधानाने विद्यार्थ्यांना जर पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा जर अधिकार दिलेला आहे, कोणीही हत्यार घेऊन वगैरे काही आलेलं नव्हतं, तो एक पीसफुल प्रोटेस्ट होता। पण तिथे जे दडपशाहीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, तिथे अक्षरशः मुलांचे डोके फोडण्यात आले, अक्षरशः पोलिसांच्या ज्या लाठींना किडे लावून मारण्यात आले। पोलिसांना अधिकार आहे की तुम्ही लाठीचार्ज मध्ये कमरेच्या खाली, गुडघ्यांच्या खाली मारू शकता। मुलांचे डोके फोडण्यात आले, हे कुठप्रकारचा प्रकार घडत आहे। त्यामुळे आज आम्ही हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा होता आणि जो विद्यार्थ्यांचा जो विजय झालेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे, हा विद्यार्थ्यांचा लढाचा विजय आहे। आणि विद्यार्थ्यांची जी लढाई ही या अमानुषपणे व जे सत्ताधारी जे चुकीचे निर्णय घेतील त्याच्या विरोधात ही लढाई पुढे पण चालूच असणार आहे। मोदींच्या जुलमी हुकुमशाहीच्या विरोधात आपल्या महाराष्ट्रातील एक तरुण दिल्लीत आंदोलन करतो। अनेक तरुणांची डोकी फुटतात, पण ते न घाबरता किल्ला लढवतात तिथे। तर त्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायला सर्व देशवासी, देशप्रेमींच्या ताकदीमुळे त्यांना राजीनामा द्यायला भाग पडलंय। धर्मेंद्रचं काम झालंय, आता पुढील काम नरेंद्रचं देशवासी केल्याशिवाय राहणार नाही। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।